नमस्कार मित्रांनो, नॉनव्हेज खाल्ल्याने खरंच पाप लागतं का? आपले धर्मग्रंथ, पुराण याबद्दल काय सांगतात? आज आपण गरुड पुराणामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेली एक अशी कथा ऐकणार आहोत जी मांसाहाराबद्दल तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या समाजामध्ये मांसाहाराबद्दल नेहमीच वेगवेगळी मते ऐकायला मिळतात. काही लोक त्याला वाईट मानतात, तर काही लोक त्याला आवश्यक मानतात. भगवद्गीता आणि इतर अनेक पुराणांमध्ये यावर विचारमंथन केलेलं आहे. पण आज आपण विशेषतः गरुड पुराण काय सांगतं ते सविस्तर जाणून घेणार आहोत. गरुड पुराण हे मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल, कर्माबद्दल आणि पापपुण्याबद्दल खूप सखोल माहिती देतं. तर मग गरुड पुराणानुसार मांसाहारामुळे खरंच पाप होतं का, याची उत्तर आपल्याला श्रीकृष्णाने सांगितलेल्या एका कथेमध्ये मिळतात. गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या कथेनुसार एकदा भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठी बसून मनमोहक बासरी वाजवत होते. त्यांच्या बासरीच्या सुराने सारे वातावरण भारलेले होते. तेवढ्यात एक घाबरलेलं हरण धावत आलं आणि थेट श्रीकृष्णाच्या मागे लपलं. हरणाच्या पाठोपाठ एक शिकारी त्या ठिकाणी आला. त्याने श्रीकृष्णांना विचारलं, महाराज, माझं हरिण कुठं आहे? आलं होतं का इकडे? मला त्याची शिकार करून माझी भूक भागवायची आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने शांतपणे त्या शिकाऱ्याला सांगितलं, हे बंधू, कोणत्याही प्राण्याची हत्या करणं आणि त्याला खाणं हे पाप आहे. तू हे करू नकोस. त्यावर तो शिकारी म्हणाला, देवा, मला वेदांची किंवा पुराणांची माहिती नाही. मांसाहार पाप आहे की पुण्य हे मला कसं कळणार? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला मांसाहाराचे दुष्परिणाम आणि पाप कसं लागतं हे समजावण्यासाठी एका राजाची कथा सांगायला सुरुवात केली. कथेप्रमाणे फार पूर्वी मगध नावाच्या एका राज्यात मोठा दुष्काळ पडला. अन्न पाण्याविना लोकांचे हाल होऊ लागले. शेतामध्ये अन्नाचा एकही दाणा पिकला नाही. राजा खूप चिंतित झाला. त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून या संकटामधून मार्ग काढण्यासाठी चर्चा केली. एका मंत्र्याने सुचवलं, महाराज, धान्याची टंचाई आहे, म्हणून आपण मांसाहाराला प्रोत्साहन देऊया. लोकांना प्राण्यांचं मांस खाण्यास सांगा. मग मगध राजाच्या प्रधानमंत्र्याने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. राजाने त्याला त्याचं मत विचारलं. तेव्हा प्रधानमंत्र्याने राजाकडून विचार करण्यासाठी 1 दिवसाची मुदत मागितली. दुसऱ्या दिवशी तो काहीतरी मार्ग काढेल असं म्हणाला. त्याच रात्री प्रधानमंत्र्याने मांसाहार करण्याचा पर्याय सुचवलेल्या मंत्र्याच्या घरी गेला. त्याने त्या मंत्र्याला सांगितलं, महाराज खूप गंभीर आजारी आहेत. वैद्यांनी सांगितलं आहे की एखाद्या ताकदवान पुरुषाचे 2-3 तोडे मांस मिळेल तरच महाराज बरे होतील. प्रधानमंत्र्याने त्या मंत्र्याला विचारले, तू तुझ्या शरीरातील 2-3 तोडे मांस देऊन राजाला वाचवू शकतोस का? त्यासाठी तुला 1,00,000 सोन्याची नाणी आणि राजाची मोठी जहागीर मिळेल. प्रधानमंत्र्याच्या या मागणीने तो मंत्री घाबरला. त्याने 1,00,000 सोन्याची नाणी प्रधानमंत्र्याला दिली आणि कुणा दुसऱ्याचा मांस देऊन राजाला वाचवण्याची विनंती केली. प्रधानमंत्र्याने प्रत्येक मंत्र्याच्या घरी जाऊन हीच मागणी केली आणि त्याला प्रत्येक वेळी तेच उत्तर मिळालं. कोणीही स्वतःचं मांस देण्यास तयार नव्हतं. उलट पैसे देऊन दुसऱ्याची मांस मिळवण्याची तयारी दर्शवत होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा राजदरबार भरला. राजा ठणठणीत बरा झालेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. प्रधानमंत्र्याने राजासमोर 1 कोटी सोन्याची नाणी ठेवली आणि आदल्या दिवशी रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला. प्रधानमंत्र्यांनी सांगितले की कितीही सोन्याची नाणी आणि राजाची जहागीर देऊ केली तरी एकाही मंत्र्याने आपल्या शरीराचा मांस देण्यास नकार दिला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी राजाला एक प्रश्न विचारला, महाराज, तुम्हीच सांगा, तुम्ही स्वस्थ आहात की नाही? राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होतं. त्याला कळून चुकलं होतं. स्वतःचा जीव कोणालाही प्रिय असतो आणि दुसऱ्याचा जीव घेणं हे कधीही योग्य नाही. राजाला सत्य समजलं. त्याने दुष्काळ पडला असला तरी लोकांना अधिक मेहनत करण्याचं फर्मान बजावलं. काही दिवसांनी प्रजेच्या मेहनतीला फळ आलं. चांगला पाऊस पडला
आणि शेतामध्ये पिके तरारून आली. लोकांना पुरेसं अन्न मिळालं आणि दुष्काळ संपला. श्रीकृष्णाने ही कथा सांगितल्यानंतर हरणाची शिकार करायला आलेल्या शिकाऱ्याचे मन पूर्णपणे बदललं. त्याने नॉनव्हेज खाणं आणि शिकार करणं ही कायमचं सोडून दिलं. तर मंडळी, गरुड पुराणानुसार दुसऱ्या जीवाची हत्या करून त्याचं मांस खाणं हे पापच आहे. ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्याकडे पर्याय उपलब्ध नसतो तेव्हा आपण अहिंसेचा मार्ग स्वीकारायला हवा. भुकेनं व्याकुळ झालेल्या परिस्थितीमध्ये मांसाहाराचा विचार करणं एक वेळ समजण्यासारखं आहे. पण जेव्हा आपल्याकडे इतर अन्नधान्य पर्याय उपलब्ध असतात तेव्हा जीवाची हत्या करणं हे कोणत्याच धर्मामध्ये मान्य नाही. आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं, हे गरुड पुराण पुन्हा पुन्हा सांगतं. त्यामुळे विचार करा, तुम्ही कोणत्या मार्गावर आहात. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. गरुड पुराणाबद्दल किंवा मांसाहाराबद्दल तुमचे काही विचार असतील तर ते देखील माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती कळेल. आणि अशाच प्रकारच्या आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.